दिवा येथे अनधिकृत इमारतींवर महापालिकेची कारवाई सुरू। उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेमधील दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील एकूण 10 इमारतींपैकी 3 इमारती पूर्णपणे यापूर्वीच निष्कासित करण्यात आल्या होत्या। उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे उर्वरित 7 इमारतींपैकी सोमवारी 2 इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे। ठाणे महापालिकेनं पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू केली होती। आतापर्यंत या कारवाईमध्ये 2 इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत। तेथील व्यावसायिक गाळे तोडण्यात आले, तसंच सर्व सदनिकांचे दरवाजेही तोडण्यात आले। उर्वरित इमारतींवर देखील निष्कासनाची कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली आहे। या कारवाईस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, परिमंडळ उपायुक्त सचिन सांगळे, दिनेश तायडे, दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे, महेश जामनेर यांच्यासह अधिकारीही उपस्थित होते। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी चूक प्रशासनाची असताना प्रवाशांचा दोष लावणाऱ्या रेल्वे मंत्र्यांनी प्रवाशांची जाहीर माफी मागावी, राष्ट्रवादीनं केला प्रशासनाचा निषेध। मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासनानं प्रवाशांनाच दोष देण्याचा प्रयत्न केला होता। मात्र आता या अपघातास रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचं स्पष्ट झाले। त्यामुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता रेल्वे प्रवाशांची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे। मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ 2 उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते। या चौकशीचा अहवाल आला असून या अहवालानुसार वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या अपघातास रेल्वेचे अधिकारी कारणीभूत असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आले। या प्रकरणी रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तर यांची भेट घेऊन निषेध नोंदवला। तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माफी मागावी अशी त्यांनी मागणी केली आहे। यावेळी रेल्वे पोलीस दलाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांची भेट घेऊन पोलिसांचं त्यांनी अभिनंदन केलं। या अपघाताचा तपास करणाऱ्या रेल्वे पोलिसांना रेल्वेचे अधिकारी सहकार्य तर करीत नव्हते, शिवाय बॅगेमुळे अपघात झाल्याचं कारण पुढे करून तपास भरकटण्याविषयीची दक्षता घेत असल्याचं मनोज प्रधान यांनी सांगितलं। मात्र पोलिसांनी उत्कृष्ट तपास करून रेल्वे प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे 5 जणांचे जीव गेल्याचे सिद्ध केले। त्यामुळे 2 अधिकाऱ्यांना जबाबदार धरून चालणार नाही, तर महाप्रबंधकावरही कारवाई केली पाहिजे। तसंच गोरगरीब प्रवाशांना दोष देणाऱ्या रेल्वे प्रशासनाचे प्रमुख असलेल्या अश्विनी वैष्णव यांनी माफी मागितली पाहिजे, असं मनोज प्रधान यांनी सांगितलं। दरम्यान या अपघातानंतर सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांचं अर्थसहाय्य जाहीर केलं होतं, ते अद्यापही देण्यात आलं नाही। ही असंवेदनशीलता सहन करण्यासारखी नाही। सरकारनं आपलं आश्वासन तात्काळ पाळावं अशी मागणीही प्रधान यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केली आहे। कसं आहे, 9 जूनला जो अपघात मुंब्रा स्टेशनवर झाला त्या संदर्भात रेल्वे पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर एक FIR लॉन्च झालाय आणि त्या FIR मध्ये रेल्वेचे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट रिस्पॉन्सिबल आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। 2 गोष्टी यामध्ये आहेत। पहिले तर आम्ही रेल्वे प्रशासनाचा, सेंट्रल रेल्वेचा विरोधात आज आम्ही या ठिकाणी आलोय, कारण काय पहिल्या दिवसापासून अपघात झाल्यानंतर ते कम्युटर्सवरच त्यांचीच चूक होती असं सांगत आले होते आणि स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी झटकत होते। पण VJTIची बॉडी आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसनी चांगलं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि ते केल्यानंतर दोषी हे सेंट्रल रेल्वेच निघालं। तर 2 टप्प्यात आमचं हे आहे की रेल्वे पोलिसांचा आम्ही आभार मानणार आहोत की त्यांच्यावर प्रेशर पण होतं असं स्वतः त्यांचे अधिकारी सांगतात। सेंट्रल रेल्वेचे उच्च पदाधिकारी पण त्यांना फोन करत होते की याच्यात FIR लॉन्च करू नका, पण ते न मानता त्यांनी FIR लॉन्च केली। त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला आम्ही आलोय। तसंच हे 2 अधिकारी ज्यांची नाव आली आहेत, डोळस आणि यादव, त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि त्यांच्यावरचे जनरल मॅनेजर किंवा जे असतील ज्यांची जबाबदारी होती
त्यांनाही या केसमध्ये घ्या अशी आमची इच्छा आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे अश्विनी वैष्णव साहेबांना आम्ही ठाणे च्या मार्फत आता आम्ही हे पाठवलंय की तुम्ही राजीनामा तर देणार नाही, पण कमीत कमी ठाण्यातल्या किंवा रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांची माफी तरी कमीत कमी मागा, कारण त्या सेंट्रल रेल्वेच्या चुकीमुळे हा अपघात घडलेला आहे. भारताचे आदिवासी स्वातंत्र्य सैनिक आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीदिनानिमित्त जनजातीय गौरव वर्ष देशभर साजरं करण्यात येत असून या निमित्तानं ठाणे जिल्ह्यात पंधरवड्याच्या उपक्रमांना आजपासून प्रारंभ झालाय. केंद्र शासनानं 15 नोव्हेंबर 2024 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत जनजातीय गौरव वर्ष उत्सव आयोजित करण्यास मान्यता दिली आहे. त्या अनुषंगानं राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जलजीवन मिशन यांच्या मार्गदर्शनाखाली 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विविध जनजागृतीपर उपक्रम ठाणे जिल्ह्यात राबवले जात आहेत. या पंधरवड्याच्या उपक्रमांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची माहिती देणं, योजनेची संकल्पचित्र प्रदर्शित करणं, एफटीकेद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासणी आणि प्रात्यक्षिक सादरीकरण, पाणी गुणवत्तेचे अहवाल जनतेसमोर प्रदर्शित करणं, पाणीपट्टी वसुली, देखभाल आणि दुरुस्तीबाबत सादरीकरण करणं, पाणी वापर आणि व्यवस्थापनाविषयी जनजागृती करणं, शाळांमध्ये जलजागृतीसाठी प्रभात फेरी आयोजित करणं, जिल्ह्यातील यशोगाथांचं वाचन आणि सादरीकरण करणं असे विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आपल्या पंचायती क्षेत्रात हे उपक्रम प्रभावीपणे राबवावेत असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे तसंच पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक पंडित राठोड यांनी केला आहे. या उपक्रमांचा उद्देश ग्रामीण भागात पाणी व्यवस्थापन, गुणवत्तेचं महत्त्व आणि स्वच्छतेबाबत जागरूकता वाढवणं असून आदिवासी समाजाच्या योगदानाचं स्मरण करताना ग्रामविकासात लोकसहभाग वाढवणं हे जनजातीय गौरव वर्ष साजरं करण्याचं मुख्य उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असून यासाठी अंतिम मुदत 18 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. मात्र ही मदत सतत मिळत राहण्यासाठी लाभार्थ्याची ई-केवायसी पूर्ण असणं आवश्यक आहे. ई-केवायसी प्रक्रिया म्हणजे लाभार्थ्याच्या आधार आणि बँक खात्याशी संबंधित माहितीची पडताळणी असणं आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास लाभार्थ्यांना पुढील हप्त्यांचं अनुदान कोणत्याही अडथळ्यांशिवाय त्यांच्या खात्यात जमा होईल. ई-केवायसी करण्यासाठी लाभार्थ्यांनी संबंधित अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, महिला बालविकास कार्यालय किंवा जवळच्या CSC येथे जाऊन आपली माहिती अद्ययावत करावी. ई-केवायसी करताना आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक सोबत ठेवणं आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांनी निर्धारित मुदतीत ई-केवायसी पूर्ण केली नाही त्यांच्या खात्यातील अनुदान रक्कम तात्पुरती स्थगित राहू शकते. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबर पूर्वी ई-केवायसी पूर्ण करून योजनेतील लाभ अखंडपणे सुरू ठेवावेत असं आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी केले. येत्या काही महिन्यात होणाऱ्या निवडणुकीची तयारी ठाणे महापालिका प्रशासनानं सुरू केली असून महापालिकेनं तयार केलेला प्रभागनिहाय आरक्षण अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलाय. या अहवालावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर 11 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. अहवालात कोणते प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत याविषयी माहिती मिळू शकली नसली तरी 2011च्या जनगणनेनुसार 2017 प्रमाणेच प्रभाग रचना यापूर्वीच करण्यात आल्यामुळे प्रभाग रचनेप्रमाणेच आरक्षणांमध्ये बदल होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत 6 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली असून त्यानंतर येथे प्रशासकीय राजवट लागू आहे.
महापालिकेची निवडणूक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात असून या निवडणुकीची तयारी ठाणे महापालिका प्रशासनानं सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी पालिकेनं काही दिवसांपूर्वीच प्रभाग रचना जाहीर केली होती. ही प्रभाग रचना 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीवर तयार करण्यात येत आहे. यामुळे 2017 प्रमाणेच प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रभाग संख्या किंवा नगरसेवक संख्येत कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. एकूण 33 प्रभागांमधून 131 नगरसेवक निवडून आले होते. यामध्ये 32 प्रभाग 4 सदस्यांचे आणि 1 प्रभाग 3 सदस्यांचा होता. यंदाच्या निवडणुकीत हीच रचना कायम राहील. 4 सदस्यांच्या प्रभागात साधारणतः 50 ते 62 हजार लोकसंख्या तर 3 सदस्यांच्या प्रभागात 38,000 लोकसंख्या धरून रचना करण्यात आली आहे. 2011च्या जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या 18,41,488 इतकी आहे. त्या आधारे 2017मध्ये प्रभाग रचना करण्यात आली होती. जनगणना झाली नसल्यामुळे यंदाही 2011च्या जनगणनेनुसार प्रभाग तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे 2017मध्ये झालेल्या निवडणुकीप्रमाणेच 4 सदस्यांचा एक प्रभाग अशीच रचना यंदाही ठेवण्यात आली आहे. 4 सदस्यांच्या प्रभागात साधारणतः 50 ते 62 हजार लोकसंख्या तर 3 सदस्यांच्या प्रभागात 38,000 लोकसंख्या धरून रचना करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ पालिकेनं आता प्रभागनिहाय आरक्षण अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवलाय. या अहवालानुसार अनुसूचित जातींसाठी 9 जागा, अनुसूचित जमातींसाठी 3 जागा आणि ओबीसी समाजासाठी 27% जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसंच महिलांसाठी एकूण 66 जागा आरक्षित करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.